नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. अंतर्वासिता शिबिरात महाराष्ट्र अध्यापक विद्यालय निलंगा यांची उत्तुंग भरारी. प्रशिक्षणार्थी अध्यापकांनी जिंकली विद्यार्थ्यांची मने. निलंगा तालुक्यातील बोटकुळे येथील जिल्हा परिषद शाळेत होते अंतर्वासिता प्रशिक्षण शिबिर. विद्यार्थ्यांनी मानले सर्वांचे आभार. सोमवार दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत होते सुरू. यातून बौद्धिक चाचणी व स्वच्छता अभियान याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. निलंगा तालुक्यातील बोटकुळे येथे घेण्यात आलेल्या या शिबिरासाठी गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड, होसूर केंद्राचे केंद्र प्रमुख सूर्यकांत तेलंग यांच्या सहकार्यातून मुख्याध्यापक चंद्रशेखर मिरगाळे यांच्या सहकार्यामुळे पार पडला. यासाठी महाराष्ट्र अध्यापक विद्यालय निलंगाचे प्राचार्य संदीप कुमठेकर, विश्वकर्मा सलघंटे यांच्या प्रयत्नाने व गोविंद सगरे, प्रमोद बऱ्हाणपुरे यांनी केलेल्या परिश्रमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटकुळे येथे 5 दिवसीय अंतर्वासिता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. 5 दिवस पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिराच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी अध्यापकाचे मने जिंकली. यासाठी अध्यापक विद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी अध्यापक व शाळेतील विद्यार्थी सहभागी होते. आमच्या महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत महाराष्ट्र अध्यापक विद्यालय निलंगा या ठिकाणातून या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटकुळ या ठिकाणी अंतर्वासिता शिबिरामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी यासाठी शिकण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यासाठी भरपूर काही याच्यामध्ये आहे. परंतु 5 दिवसामध्ये या ठिकाणी बौद्धिक चाचणी असेल, परत पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल, परत या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे काही कृतीयुक्त जे काही शिक्षण म्हणतो आपण त्याला, खेळाचा भाग असेल, क्रीडा विषय असेल आणि विद्यार्थ्यांचा जे विरंगुळा असेल किंवा त्याच्यातून आणखीन अध्यापनाचे जे काही नवीन पद्धती आहेत, जे काही फॉर एक्झाम्पल ज्ञानरचनावाद असेल, कृतीयुक्त शिक्षण असेल, विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त व्हावं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्याचं काम या ठिकाणी आमच्या छात्राध्यापक आणि छात्राध्यापिकांनी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शाळेमध्ये केलेला आहे. आणि हे करत असताना जे काही आपल्या आमच्या शाळेचे जे काही मुख्याध्यापक आहेत मिरगाळे सर, त्यांचं या ठिकाणी मनमिळावू धोरण, विचार आणि सहकार्याची भावना हे त्यांच्यातून आणि त्यांच्या विद्यार्थ्याच्या प्रतिसादातून आम्ही हे साध्य करू शकलो. ह्याचा अत्यंत आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. पूर्वतयारी म्हणजे या ठिकाणी आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते दररोज तेच काम असते की ट्रेनिंग म्हणल्यानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना दररोजचं जे रोटेशनमध्ये आम्ही त्यांना काम देत असतो आणि ते रेग्युलरपणे करत असतात. त्याचं कारण असं आहे की भावी शिक्षक म्हणून वावरत असताना ते शाळेवरती गेल्यानंतर ते सर्व गोष्टी त्यांना अपडेट आल्या पाहिजे आणि भावी शिक्षक म्हणून वावरत असताना शिक्षकांना ते आलं पाहिजे, हे उद्दिष्ट आमचं सर्वप्रथमतः असतं. आणि त्या अनुषंगाने त्या सर्व गोष्टी ते पूर्वतयारी म्हणून आम्ही फक्त सांगत असतो आणि विद्यार्थी त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार ते तयारी करत असतात. तर महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाच्या वतीनं मी माने अनुराधा बालाजी या ठिकाणी मला अनुभव आला, या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटकुळ या ठिकाणी आम्ही अंतर्वासिता शिबिरामार्फत या ठिकाणी आलेलो होतो. तर या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादाच्या मार्फत तसेच कृतीद्वारे या ठिकाणी शिक्षण देण्याचे आमच्या वतीनं कार्य केलेलं आहे. तसेच या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं आणि तसेच सहकार्यही केलं आणि येथील विद्यार्थी खूप हुशार दिसले आम्हाला आणि तसेच शिस्तप्रियही दिसले. तसेच अगोदर या ठिकाणी येण्याच्या अगोदर आमच्या मनामध्ये थोडी धाकधूक होती, पण या ठिकाणी आल्यानंतर आम्ही भावी शिक्षक म्हणून जे कार्य करताना आम्हाला जे फील झालं ते खूप छान वाटलं आम्हाला. तर एवढंच मी माझ्या वतीनं या ठिकाणी बोलते. येथील विद्यार्थी खूप हुशार आणि मनमिळावू देखील होते. तर ते आमच्यासोबत चांगल्या आदराने वागले आणि हे आम्हाला खूप छान वाटलं, कारण इथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला एक चांगली सवय लावलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आदर दिला आणि ते आम्हाला असं भासू दिले नाहीत की आम्ही त्यांचे शिक्षक नाही. त्यांनी असंच आम्हाला वागवले की त्यांचेच आम्ही शिक्षक आहोत असं. त्यामुळे आम्हाला असं फील झालं की आम्ही खरोखर शिक्षक आहोत काही की. या ठिकाणी 5 दिवसाचा जो कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात आला, पाठाचं निरीक्षण या ठिकाणी पाठ घेण्यात आलेले आहे. अतिशय उत्कृष्टपणे पाठ घेण्यात आलेले आहे आणि या ठिकाणचे विद्यार्थी हे एकदम म्हणजे आनंदी होते, कारण त्यांना एक नवीन संकल्पना
नाविन्यपूर्ण शिक्षण या 5 दिवसामध्ये त्यांना मिळालं. आणि आमचे सर वर्गात गेले असताना त्यांना विचारले, विद्यार्थ्यांना बरेच म्हणजे प्रश्न वगैरे या छात्र अध्यापकाचं पाठनिरीक्षण केले. हे अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर दिसून आलं या ठिकाणी. या ठिकाणचे आंतरवासी आपले जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी गुरुजी म्हणून आपल्या शाळेला लाभले. ते भावी शिक्षकच होणार आणि या ठिकाणी त्यांना मी पुढील त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि सर्व विद्यार्थी आपण त्यांना फार तुम्ही सहकार्य केलात. अगदी आनंदीय वातावरणात तुम्ही त्यांच्याकडून शिक्षण घेतलात. त्याबद्दल तुम्हालासुद्धा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. माननीय सुरेशजी गायकवाड साहेब तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांच्याकडून ही रीतसर परवानगी घेऊन आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटकुळ या शाळेमध्ये आंतरभाषीय पाठ या ठिकाणी अगदी सूक्ष्म नियोजन उत्कृष्टपणे या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. यानंतर मी 1-2 व्हिजिट या ठिकाणी दिलेला आहे. यावेळेस विद्यार्थी आणि आपले अध्यापक हे सर्व वर्गात होते, टीचिंगचं काम करत होते. हे पाहून मी मला अतिशय आनंद वाटला. खूप छान सगळ्या शिक्षकांनी शिकवले आम्हाला. खूप म्हणजे शेखरुबाना मॅडमनं खूप समजावून गणित शिकवलं. सरहून वेगळं गणित शिकवलं. खूप आम्हाला जर समजत नसलं ना तरी ते डबल ट्रिबल सांगायच्या. आम्हाला त्याने खूप छान शिकवल्या. आम्ही गणित, मराठी, पुन्हा इतिहास, विज्ञान, इंग्रजी सगळे विषय शिकलो. मागच्या 5 दिवसापासून म्हणजे सोमवारपासून हे महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षणार्थी आमच्या शाळेमध्ये आंतरवासिता शिबिरासाठी आले आणि एक नाविन्यपूर्ण शिक्षण आमच्या मुलांना मिळालं. आम्ही तर दररोज त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शिकवतच असतो, परंतु नवीन अध्यापक विद्यालयाचे हे छात्र आल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार मग गणित असेल, इंग्रजी विषय असेल, सगळे इतर ॲक्टिव्हिटीज किंवा इतर सर्व विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार शिकवला. आणि एक नवीन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे ते आमचे विद्यार्थी शाळेचे खूप आनंदही होते. त्याचबरोबर आता येणारे हे भावी शिक्षकच आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आमची शाळा उपलब्ध करून दिली त्यांच्या सरांच्या विनंतीमुळं. आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप जमेची बाजू आहे. आम्हाला तर निश्चितच त्याचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांसाठी, अध्यापक विद्यालयांच्या छात्र विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक आनंदाची बाब आहे. प्रथम वर्ष आम्ही नवीन होतो म्हणून तेवढं काही वाटलं नाही, पण द्वितीय वर्ष थोडं हार्ड असतो असं वाटत होतं अगोदर, पण इथं आल्यानंतर तसं काही वाटलं नाही आणि द्वितीय वर्षसुद्धा चांगलं गेलं. प्रथम वर्षामध्ये आम्ही थोडं नवीन होतो, तेथे आम्हाला DEDचा अनुभव नव्हतं तेवढं, पण द्वितीय वर्षात जसं आलो तसं प्रथम वर्षाचा थोडा अनुभव झाल्यानं द्वितीय वर्षात जास्त अनुभव मिळाला. मी गेल्या 5 दिवसानं 5वी, 8वी, 6वी आणि 7वीच्या वर्गात शिकत होते आणि 8वी आणि 7वीच्या वर्गामध्ये चांगले विद्यार्थी होते, म्हणजे हुशार होते थोडं. आणि त्याच्यामध्ये करण आणि रुपाली ही मुलगी होती आणि त्याने रोहिणी होती आणि त्याने आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. त्याने जे आम्ही सांगितलं ते त्याचं योग्य उत्तर देत होते आणि ते शिस्तप्रिय विद्यार्थीसुद्धा होते. सुंदर शिकवलं, म्हणजे आमच्या शिक्षकांपेक्षा वेगळं. म्हणजे आम्हाला पण त्या गणिताच्या मॅडमनी, मराठीच्या मॅडमनी खूप चांगल्यारीत्या शिकवलं. म्हणजे आम्हाला कोणते प्रश्न येत नसले, म्हणजे ते सांगायचे आधी बोर्डवर, तरी वेगळ्या पद्धतीनं सर चाहून पण वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितले आम्हाला. खरंच थँक्यू. आणि मला शेखरुबाना मॅडमचं खूप गणित आवडलं शिकवण्यात. थँक्यू.